सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेणे सदा चित्ता समाधान। सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो। असो ऐसा कोठे आठवचे नाही, देही चविदेयी भोगू दशा। सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा। सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर ढुल्लत असो। पांडुरंगा करो नमन मन, पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। हो त्यांच्या कृपा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे। आता हृदय आपले चौफाळुण्या भले, वरी बैसो पावले श्री गुरूंचे। किंवा जया गावी केला वास, तयासे नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दया, करुणा दया। मतानुग्रह लादलो, अनुग्रह लाला, पावन झालो चराचरी।
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस प्रवावी प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग श्रीमंत श्रीसंत देहूनिवासी तुकोबाराय यांचा असा चरणाचा छोटासा अभंग आपल्यासमोर ठेवला. अभंगावर बोलण्यापूर्वी 4-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहेत. कारण का दरवर्षी आपण तेच सांगत आलो आहे, तेव्हा आपल्याला काही नवीन सांगायचं नाही आहे. तेव्हा सगळ्याच्या पाठांतरातला मुद्दाम अभंग घेतला. मी पण बुचकळायला नको, गेल्या वर्षी उभा राहिलो तो आजच उभा राहिलो. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. आज अभंग जो घेतला आपल्याला 1-2 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाला ते सांगायचं असते आजचा अभंग मोठा महत्त्वाचा आहे म्हणून. अभंग महत्त्वाचे सगळेच आहेत. तसा आज घेतलेला श्लोक मोठा महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा सगळेच महत्त्वाचं आहे. सगळी ज्ञानेश्वरीच महत्त्वाची होती, पण आपण काय म्हणतो आज घेतलेली ओवी महत्त्वाची. तसं आपल्याला सांगायचं आहे. आपला अखंड हरिनाम सप्ताह आज 68 वर्ष टिकला, याला महत्त्व आहे महाराज. याला म्हणतात एकेचे बळ, तुका निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे बळ. निश्चय पक्का आहे, काय भानगडी व्हायच्या त्या होऊ द्या, पण शेवटी मात्र सगळे जागा राहतात, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा बाबांनी जो पाया घालून दिला, एक त्यांनी वळाची फांदी लावली. त्या वळाच्या फांदीला आजपर्यंत 68 वर्षामध्ये त्या असा फांद्या वाढल्या आणि त्याचे पुन्हा त्या वळाच्या पारंब्या अशा खाली लोमकतात आणि त्या काही दिवसानं पॅक बनतात. पॅक झाल्यानंतर कोणचा बुंधन कोणचा शेंडान कोणचा बुडूक समजायला मार्ग नाही. तसा आज बघा तुम्ही सुरुवातची अवस्था काय, कुठनं पाणी आणला सुरुवातच्या सप्त्याला, कोलारच्या नदीहून पाणी आणून सप्ताह केला. आज आपल्या सुखसोयी बघा, आमच्या पकवाजाला गरम झाला, इकडे फिरो इकडे फिरो, अरे काय फिरो हां. अच्छा तुमची परीक्षा आमची परीक्षा होती महाराजा. कारण का ही परीक्षा आहे माणसाची, प्रत्येकाची परीक्षा असते. तेव्हा बाबांनी घातलेला हा पाया आज मोठा वटवृक्ष झाला आहे आणि त्याची फळं आज आपण खातो. मोगरा फुलला 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 मोगरा फुले चिताची भरून करियाची आला 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 मोगरा फुलला 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 मोगरा मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहारू करियाची आला. आज आपण तुम्ही आम्ही सगळे त्याचे फळं चाकतो महाराज. सुरुवातच्या लोकांनी काय हालापेष्टा भोगल्या, तेव्हा आजपर्यंत आपण सगळ्यांनी नेटा मारला, केक धरली आणि त्याच्यामुळे आज ही अवस्था आपण भोगून राहिलो आहे. प्रत्येक मनुष्य म्हटला समाधानासाठी, शांतीसाठी, सुखासाठी इतका तडफडीत असतो. मी सांगत असतो आपल्या साध्या भाषेमध्ये, गोधडीतून निघला पुन्हा गोधडीत संध्याकाळी जाईपर्यंत खटाटूप कशासाठी करताय. सर्व सुखाची आशा जन्म गेला जन एक मुक्ती
हिंडता दिशाशिन पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझेच माहित रे नती कोणी 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 सर्व दुःखाची आशा जन्म गेला जनैक मुक्ती नाही केला हिंदता दिशाची न बाबला माया वेष्टीला जीव माझा आशा जन्म गेला हिंदता दिशाची नाही केला हिंदता दिशाची न बाबला माया वेष्टीला जीव माझा तुम्ही आम्ही सगळे जे जगतोय आशेवर जगून राहिलो. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल आणि प्रपंचा नावाच्या कारकिर्दीमध्ये सुख मिळणे शक्य नाही आहे. मी सांगत असतो भावारी, प्रपंच आणि परमार्थ या दोघांमध्ये फरक कोणता? प्रपंचात काही आणा आणि किती आणा शेवट नाही त्याला, आणि परमार्थामध्ये शेवट आहे. परमार्थामध्ये मुक्काम आहे, ठेपा आहे, आणि या प्रपंचात ठेपाच नाही महाराज. गंगा कुठपर्यंत धावते? समुद्रापर्यंत. आणि पुढे काय मिळाली ते. तसा मनुष्य हा जीव जो धावतोय कशासाठी? काय दिलं म्हणजे मिळत सुख मिळेल, कशाने समाधान भेटेल? समाधानाची व्याख्याच वेगळी आहे. पैशाने सुख भेटत नाही. पहा, काही लोकांना इतके पैसे आहेत महाराज की त्यांना झोप लागत नाही. कशामुळे हो? पैशामुळे. हां, पैशाने झोप मिळेल काय? समाधान मिळेल काय? शक्यच नाही आहे. हे मिळण्यासाठी त्याला काय करावं लागेल? भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आपण आपल्या मताने डायरेक्ट एखाद्या मोठ्या माणसाला जाता येत नाही भेटायला. तसा आपण संताच्या मार्फत गेलो तर आपण तिथपर्यंत जाऊन पोचू शकतोय. बरं आहे. अरे तो जादा वाजव, तू कमी वाजव, पण वाजव, काय फरक पडते? डाव्या हाताने जेवला काय आणि उजव्या हाताने जेवला काय, फरक तर काहीच नाही पडत. असंच आहे. नवीन गवई नवीन वाजवणार आला की आमचे घाय भरली सगळी. हां, असा व्हायचं नाही. विठ्ठला विठला 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 विठला. आम्ही सुखासाठी इतका प्रयत्न करतो, पण शेवटी आपण कोणाच्याही मागं लागतो. पहा तुम्ही गंमत. वेशावरून मानणारे संत वेगळे, ते सामान्य माणसं असतात. पोशाख जरा त्याचा दिसला की असं वाटते बहुतेक हे मोठे आहेत. जयाचा सुगर्वा देखे आणि तया गुरुमार्गा टेके. हो, ज्याचा डामडोल जरा बरा दिसला ऐसा आहे, त्याचा गणित आहे. वेशावरून मानणारे संत हे कनिष्ठ लोक महाराज. चमत्कारावरून मानणारे मध्यम वर्ग, आणि लक्षणावरून मानणारे एक नंबरचे महाराज. आपण कोणालाही साधू समजतो महाराजा. कपड्यांना साधू बनता येते काय? नाही. जटा वळल्या म्हणजे का साधू झाला काय? होऊ शकत नाही. पण असं आहे, त्यांच्या मार्फत गेल्यानंतर आपण त्या ठेप्यापर्यंत पोचू शकतो. आणि तेवढ्यासाठीच हा परमार्थ आहे महाराजा. मनाच्या शांतीसाठी, समाधानाने, सुखासाठी. कारण का तोपर्यंत आपण किती धावत राहा, आशा संपत नाही. असोडी इंद्राची संपत्ती समाधान नाही. चित्तामध्ये समाधान पाहिजे महाराज. काल ऐकलं ना तुम्ही? हां, चित्ताला जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत शक्यच नाही महाराज. जोपर्यंत मनाची तगमग आहे, काय दिलं म्हणजे हात
शेवट करल. माणसाला काय दिलं म्हणजे माणूस थांबू शकत नाही. म्हणजे प्रपंचामध्ये थांबू शकत नाही. पण परमार्थामध्ये एकदा शेवट तो ठेप्याला संपला. त्यागा शांतिरनंतरम. पहिली त्याग आहे आणि त्यागानंतर भोग आहे. का भोगाने त्याग का त्यागाने भोग. आमच्या धोंडूबाबाचे मगाशी आपलं वाचन चाललेल्या वाचनामध्ये मला अशी कल्पना आली. इतकी घाई झाली कालचं आज काढायचं होतं म्हणून मी सांगितलं बाबांना, म्हटलं का हो एवढं घाईनं ह्या लोकांचं लक्ष राहत नाही. ते म्हणजे कशासाठी वाचते तुम्हाला समजत नाही. मला बोला कसं काय गणित आहे याचा. ते म्हणजे आपण जोरात घाईनं वाचलात की माणूस इकडे तिकडे बघत नाही. का ओवी चुकले तर सापडत नाही. पण ते मध्ये मध्ये ठेप्यात म्हणून बरं आहे. तिथं थांबायचं जाऊन मुक्कामध्ये उभे राहायचा स्टँडवर. आली ओळख पकडली 1 मिनिटात जाते निघून. हे जुन्याला तसंच होते, नव्याला तसं होते. माझं तुम्हाला काय आमचा काना मात्र बिघडत नाही, आमचाही बिघडते. चूक हे माणसाला लागू आहे महाराजा. धोंडूबाबा म्हणायचे की इतकं जोर फास्ट वाचलात. सुरुवातचा पौरचा आमचा सप्ताह आम्ही सुरुवात केला तिथं ते 3 दिवसात पारायण करायचं आहे. 3 दिवसात पारायण म्हणजे चौथ्या दिवशी बोलता येई नाही माणसाला. का हो अरे तोंडाला फोडं यायची सगळी. आणि ते म्हणायचे एवढं झालंच पाहिजे. अरे पण ते लोकाला ओवी सापडत नाही ना. ना सापडू दे, नाही सापडी तर हरकत नाही. बोटं तर फिरवतील म्हणजे इकडे बघणार नाहीत. मग आम्ही बारकाईने लक्ष करत होतो की किती लोक वाचतात, किती लोक काय करतात. ती त्या शेजाऱ्या कुठे काय चाललं याच्यातलं गेलं का. अरे बाबा त्याचं गणित आहे. हे जरी कानावून गेलं तरी याचा फायदा आहे माझ्या. प्रपंचात काही जरी केला त्याचा काही फायदा होत नाही. ते कधी समजते 60-65च्या पुढे. हां काय होताशी तू. हां मग त्याला समजते आता सगळा फुकट गेला. जेव्हा खरा समजते तेव्हा तो काहीच करू शकत नाही. जेव्हा करायची उमेद असतो तेव्हा तुकडे तो दुर्लक्ष करतो महाराजा. पहा गंमत तुम्ही. हे जुने माणसं का फुकट गेलेले माणसं आहेत काय. नाही फुकट गेलेली नाहीत. पण या नवीन माणसाने फुकट घालवली. विठ्ठल विठला 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 विठला. हे प्रत्येकाची जी धावपळ आहे एका सुखासाठी. सुखा लागी करसी तरी तू पंढरीशी जाय. आपण किती वेळा गेलो. आपण किती वेळा गेलो. एक वेळा जा पण कसा जा. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही. का एकदा गेला की काम होतंय. आमच्या वाऱ्या झाल्या पण आमच्यात बदल झाला नाही एवढा खरा आहे. मी बरेच ठिकाणी असा प्रश्न विचारतो. एवढे कीर्तन ऐकतात, एवढे प्रवचन ऐकतात, तो काय यात बदल होत नाही. बदल का होई नाही. बारीक निरीक्षण जर केलं त्यांचं लक्षच नसते माझ्या कोणाचं. आणि सांगणाऱ्यावर बी थोडी जबाबदारी आहे. काही ऐकणाऱ्यावर जबाबदारी आहे असं नाही आहे. ऐकणाऱ्यांना 4 दोष टाळून ते ऐकायचं असते. आणि सांगणाऱ्याने सुद्धा त्याच भावनेतून सांगावं लागतं माझ्या. तेव्हा ते लोकांना पटते माझ्या. ताजा लोणचा आणि जुना लोणचा फरक आहे का नाही दोघांमध्ये. आता ज्याला जे समजत नाही तो त्याचा मेन मोरक्या. आणि त्याच्यामुळे हे सगळं खाली खाली करता करता कुठं जाईल याचाही पत्ता लागणार नाही. कशासाठी सांगतोय. समाधानासाठी. समाधान कशाने मिळेल. एका भगवंताच्या नामापासून तुम्हाला समाधान नाही. तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला सोडून मला नाही तसं नाही. सगळे झाले त्याच्यामध्ये. काय करावं लागेल त्यासाठी. भगवंताचं नामस्मरण. डायरेक्ट जाता येत नाही म्हणून संतांचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. आणि या बडे बडे मंडळी होऊन गेली मागं महाराजा. पहा बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे. आपले मोरेश्वर बाला मी बघितला बरं. मांगोळकराला बघितलं. शेपटीला गरम होते. परमात्मा होते चांगले शेपटीला गरम होते. हो
तेव्हा आपल्याला काय सांगायचं आहे, या जुन्या लोकांनी बाबाची गाठ घालून दिली आणि बाबा ज्यापासून इकडे आले या कोकणात कोणी यायला समर्थ नव्हता. हो, आमच्या मानेभावांनीसुद्धा पुष्कळ प्रयत्न केला. कोणासाठी? दांडेकर मामासाठी. माने बाबा आमचे दांडेकर मामाचे शिष्य. त्यांनी प्रयत्न केला, आमच्या कोकणात या तुम्ही. ते म्हणले कोकणात नाव घेऊ नको. का? इथलं वातावरण फार वेगळं होतं महाराज. बाबांनी हिंमत कसली, महाराजा इथपर्यंत आले. आणि तेव्हा श्रीपत दादाचा जास्त जरा वर्चस्व होता. श्रीपत दादा जे होते ना या भागाला, बापा म्हणजे बापाच होते ते. हो, एकदा धोंडूबावाला, मला आणि माणेबावाला, लोखंडे दादा चौघाला आम्हाला जेवायला आमंत्रण केलं. आणि तिथं गेल्यानंतर जो लाईन बघितली, अरे म्हटलं ही लाईन कसली? श्रीपत दादा म्हणे यांच्या समस्या आहेत, यांच्या समस्या आहे, प्रपंचात समस्या आणि परमार्थात तपस्या. परमार्थात तपस्येला जोर आहे. आणि प्रपंचात तुम्हाला किती तुमचे प्रश्न असू द्या, प्रश्नाचा शेवट म्हणजेच प्रश्नचिन्ह सगळे, शेवट नाही. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर तेव्हा असं त्यांनी आम्हाला सहज दाखवलं. जेवण झालं, त्यांचं ते सगळं वैभव दाखवलं ग्रंथाचं. पाहिलं आम्ही. मला म्हणले, गुरुजी तुम्ही शिकता काय? म्हटलं काय? ज्योतिषचं भविष्य काय ते त्यांचं होतं ते. तर मी म्हटलं वा, त्यांनी ग्रंथ दाखवले. मी घाबरलो. म्हटलं एवढे ग्रंथ कधी बघायचे आम्ही? ते म्हटलं तसं नाही, तुम्हाला जमण्यासारखं आहे. आता असं मला वाटायला लागलं की तेव्हा मी जरा जोर लावला असताना आज बरा राहिला असतो. त्याचं म्हणजे असं काही वाईट नाही आहे. एक सांगायचा मुद्दा म्हणजे कसा की त्यांच्याकडे तशी ती पॉवर होती महाराजा. दादा म्हणजे असे उभे राहिले तर दादा दिसायचे. मग धोंडोबा आले. धोंडोबाने म्हटलं बाबा दादा मला शिकवा. ते तुला नाही जमायचा. अरे याला जमल. मी नाही बोललो. तेव्हा मला शिकवा. तेव्हा तुला जमत नाही. आता काय करावा? पहा गंमत. कारण का तेव्हा फक्त श्रीपत दादा या भागाला होते. आणि जेव्हा बाबा आल्यापासून हा सगळा समाज एवढा गोळा झाला. आणि त्यांनी आस्ते 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 माझ्या सुरुवातला मी जेव्हा मला 1975ला आलो इकडे, 4 वर्षाचा कोर्स माझा संपून 5व्या वर्षी म्हणजे 75ला आपल्या विठोबाचं मंदिर चालू होता. आणि तेव्हा तिथं 75ला इथं आलो. आणि तेव्हा पण पाहतो पहिले सगळे फार वेगळे माणसं होते महाराज. फार वेगळे म्हणजे जवळजवळ सैतानच होते. आणि त्या सैतानापासून मग आस्ते आस्ते बाबांनी जेव्हा त्यांच्यावर थोडं आशीर्वाद टाकला तेव्हा त्या सैतानाचे इन्सान झाले. काही दिवस लागले त्यांना, पण इन्सान झाले. आणि त्याच्याही पुढे एक टप्पा असा घातला की त्या इन्सानाचे आता भगवान झाले. म्हणून एवढा समाज जमला महाराज. एवढा समाज जो जमला ना भगवंतापर्यंत आणून टेकला. पण एकच आहे आता फक्त बारकाईनं जर लक्ष केला तर जास्त थोडे आहे चित्त साहेब पाहिजे. जास्त वेळ नाही मारायचा, फार थोडक्यात आहे. आणि म्हणून ते सांगतात बाबा रे तुम्हाला ज्या ठेप्यापर्यंत जायचं आहे ते त्याला काय करायला पाहिजे? भगवंताचं नामस्मरण. काय करायला, किती करावं लागेल? पहिला चरण सदा नाम घोषा करू हरी कथा. सदा नाम घोषा करू हरी कथा. सदा नाम घोषा हरी कथा. सदा नाम घोषा करू 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 हरी कथा.
सदा चित्ता समाधान. कधी? सदा नामघोष. भगवंताचं नामस्मरण इतकं करावं लागेल. सदा नामघोष करू हरिकथा. एकटे असले नामघोष म्हणजे रामकृष्ण हरीचा जप. आणि एवढे माणसं जर भेटले तर करू हरिकथा. हरिकथेला माणसं पाहिजे. आता आपलं त्रिवेणी संगम आहे. आता पहा, भागवत चालू आहे, पारायण सुरू आहे, गाथा सुरू आहे. अजून काय पाहिजे याच्यापेक्षा? सगळे प्रश्नाची उत्तरं याच्यामध्ये भेटतात. फक्त पाहणारा पाहिजे. अर्जुनापेक्षा तुमचे आमचे मोठे प्रश्न नाही. 8व्या अध्यायाची सुरुवात काढा. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम पुरुषोत्तम. म्हणजे याच्यापेक्षा मोठे प्रश्न आहेत का आपल्याकडे? आपले प्रश्नच नाहीत महाराज. हो, बिनबुडाचे प्रश्न असल्यामुळे त्याला काही मोठी किंमत नाही आहे. काय? सदा नामघोष. सारखा भगवंताचं नामस्मरण केलात करू हरिकथा. आणि तेने सदा चित्ता. तेने सदा चित्ता म्हणजे सदा नाम घोष केला तर सदा चित्ता समाधान. पहा तुम्ही गंमत. आपले गोपाळ बाबा सांगायचे, कोणताही गजर घ्यायचे आणि त्या गजरामध्ये इतके गुंग व्हायचे. हा, आणि नंतर तो गजर थांबल्यानंतर मग विचारायचे, कोणाला घराची आठवण झाली काय? जे तल्लीन झाले त्याचा प्रश्नच मिटला. आणि जे तल्लीन झाले नाही, काय करता त्याला? पहा तुम्ही गंमत. कोणतंही काम मन लावून जर केलात, मन लावून केला तर त्याला शेवट आहे महाराज. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तेने सदा चित्ता समाधान. या समाधानासाठी किती लोक काय काय करतायत त्याच्यावर काही पत्ता लागणार नाही महाराज. मला पुष्कळ गोष्टी मागची सांगता येतील, पण ते कसं आहे आपलं, आतापर्यंत काही काही गोष्टी आम्हाला पटायच्या. पहिले जुने माणसं होते आणि जुना कारभार होता. धोंडूबाबा होते, सुंदर गोष्टी सांगायच्या. ठुसकी फुसकी हुसकी अशा 3 गोष्टी सांगायच्या आहे ना, सांगायच्या गोष्ट पण. हो, आता ते साधे माणसं होते आणि साधेच बोलणारे होते, जमून जायचं. आता माणसं चाणक्य झाले महाराज. तर्क कुतर्क सगळा. कशावरून? बोंबला. कशावरून म्हटला की संपला, पाणी फिरला. ज्ञानेश्वरीचं पारायण करून राहिलो आपण. त्याचा सार 18व्या अध्यायाचा 71वा श्लोक काढा. हां, मी परवा दिवशी वैजनाथला सांगितला. आपल्याला फळ का मिळत नाही? एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत. त्या गीतेमध्ये 8 छंद आहेत, पण 8 छंदापैकी 4 आपण त्याचे वापरतो आहे. अनुष्टुप, त्रिष्टुप, बृहती आणि जगती हे 4 छंद आहेत. कोणचा श्लोक कोण्या छंदामध्ये वाचायचा असतो? अनुष्टुप छंद म्हणजे एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत. बरेच ठिकाणी 9वा 12वा अध्याय होतात आणि त्या 2 अध्यायाचे श्लोक एका श्लोकामध्ये 32 अक्षर आहेत. आणि 32 अक्षरं आपण आतापर्यंत किती जेवढा पारायण झाला, जेवढे श्लोक आले, एका एका अक्षरामध्ये इतकी पावर आहे. की एका यज्ञाचं पुण्याचं फळ आपल्याला भेटते. ते म्हणसाल कशावरून? एवढी यज्ञाचं फळ. अरे साधा सत्यनारायण करायचा ठेवला तर त्याला खर्च आहे. हा यज्ञ आहे बुवा. आता यज्ञ संपली, आता यज्ञ होतील ते कशासाठी होतील माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते. यज्ञ कशासाठी करायला लागतो आहे? तेव्हा एवढे आपले जेवढे श्लोक ऐकले, जेवढे ऐकले ना तेवढे आपले यज्ञाचं पुण्य जमा झालं. याला अदृष्ट फळ म्हणतात. की तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण आपल्या बँकेमध्ये जमा झालेला आहे. त्यासाठी नियम सांगितले. पुन्हा कशावरून म्हटला? त्यांनी सांगितलं, सर्व मार्गी निंदा सांडोनी पै असता, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. हो, गीतेचं आपण अक्षर जे वाचतो ना, खूप बारकाईने वाचावं लागतात बरं.
काना मात्रा दीर्घ विलांटी उकार आकार विसर्ग. हो, एक काना मात्रा जर विसर कमी जास्त झाला तर त्याच्या चुका आहे, त्या चुकाच्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. पहा गंमत. एक मात्रा, एका मात्रेला काय किंमत आहे? मोती असला आणि ते मात्रा कमी झाली काय होईल त्याचा? संपला विषय. म्हणजे एका त्या मात्रेला किती किंमत आहे? आम्ही संस्थेत असताना ते आम्हाला सांगायचे. आता ज्याला कधी संस्कृत येत नाही ना ते करतात अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. कोणी अक्षरी उद्या अनुस्वार ध्यान टमटम करत चालले जा. अरे काय चाललंय का? अवघड प्रश्न आहे माझी, का सोपा आहे का हो? गीता श्रवणी श्रद्धा आणि उभारी जो ज्याने श्रद्धा ठेवून जर वाचला तर फळ आहे. आणि कधी बसान कधी उठान काही जर करा तर मग प्रश्न मिटला त्याचा. असा आहे ते. सांडवणे पै असता गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. हो, कानाच्या महाद्वारी गीता गजर चेथ करी. पहा कानाचा महाद्वार कोणचा आहे? हा दिसतो हा कान आहे. कानाचा महाद्वार खरा आत आहे कान. कानाचेही कान मनाचेही मन. पहा तुम्ही, हा कान जर तोडून नेला ऐकायला येणार नाही काय? येणार. खरा कान आत आहे. आणि हा काय आहे? हा चाफा आहे त्याचा. हा त्याचा चाफा आहे, त्याला शोभा आहे. पुढे माहिती आहे, देवाला माहिती आहे बाबा रे पुढे 3 वर्षापूर्वी आलेलं गंडात्र कोरोना यायला जर कान दिले त्यासाठी दिले. हो, ते मुचके लावायला पहिले गुरांना लावायचे मुचके. पहिले गुरांना लावायचे ना. म्हणून यायचा थोडा धुंडाळा घेतला बारकाईनं आणि हे कान तेवढ्यासाठी दिले. अटकू त्याला. हां, चष्मा कुठं अडकवला असता? हां, का बांधून ठेवला असता? नाही. अरे बाबा देव चतुर देव चतुर. हां, देव आहे की महाराजा. तोंडावरच का नाक दिलं? इकडे जागा नव्हती काय? जागा भरपूर होती मागं. जागा भरपूर होती पण इथंच का दिली? दाटी का केलं एवढा? हां, तिथंच कान, तिथंच तोंड, तिथंच नाक, तिथंच डोळे. आणि डोळ्याला पुन्हा झाकणं. कशासाठी? उदान सुटलं. आणि डोळे जर माशासारखे ठेवले तर कामातून जातील. आणि तेवढ्यासाठी ते वायफर बसवले. हां, उदान सुटला तर बाबा उघड झाप कर. हो, म्हणून महाराजा देवासारखा कोण एवढा चतुर आहे? हां, आणि त्यांची गाठ घालून देणारे आमचे संत महात्मे आहेत. म्हणून सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. एकदा समाधान मिळाला मग तो काय करल पत्ता लागत नाही. दुसरंच्या सर्व सुखल्याला अलंकार. सर्व सुखल्याला सर्व अलंकार. सर्व सुखल्याला अलंकार. सर्व सुखल्याला सर्व 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 अलंकार. निर्भर
त्या मोबाईलनी आणि त्या टी व्हीने सगळा काम करून टाकला. पाठ करायचं कामच नाही. बुवाने तिकडे उठला केला हुसक वासक सुरू केला. कशाला भेटते अभंग तोपर्यंत. हा फुकट गेले म्हणाव का चांगले झाले म्हणा तुमचं तुम्ही ठरवा. हा इंदोरीकर सांगते काय फुकट सांगतोय. तुम्हाला हास्यावर नेता तुम्ही गंमत म्हणून ऐकता हो. गंमत नाही ते बरोबर आहे त्याचा. हो आता साधा अभंग एखादा चिटोराला आला तरी तेच पाहिजे ते. कारण का एक ओवी शोधासाठी किती प्रयत्न करावा लागतो आहे महाराजा. पहा आता ते सगळं एकायचंच आणून ठेवलं आहे थोडक्यात. पण त्याचा नुकसान पण तेवढंच आहे बरं. हो एवढा तुम्ही साधा समजू नका. हे सगळं हे बदललं नाही. त्या बदलायला कारण ते दोन पहा तुम्ही गंमत. ह्या दोघांमुळे माणसाने आता ते अभ्यास करणं सोडून दिला. हो अभ्यास करणं सोडून दिला महाराजा. आणि त्याच्यामुळे आता कधीही काढलं की ते हुसक फासक सुरू झालं की संपला विषय महाराजा. म्हणजे काही पाठ करायचं कारण नाही राहिला. आपल्याला सांगायचं आहे हे जेवढा बरा तेवढा वाईट पण आहे. त्याचा गुण फार वेगळा पण आहे. बरेच जण म्हणतात हे फार चांगलं आहे हो. एक रिकामी करमणूक पण आहे. का 4-5 म्हातारी माणसं बसलेली असे ओट्यावर आणि काही 4-5 जणं बसली घरी टी व्ही लावून त्याला बसले. एक जण गेला तिथं काय बघता हो तुम्ही. तो म्हणे जगाची हालचाल. जगाची हालचाल पण तुमची हालचाल काय. पुढे काय तुमचं होणार. तुमची हालचाल बघा पहिले आणि मग जगाची हालचाल बघा. अरे आपण कुठं चाललो महाराजा. पहा तुम्ही गम. आज संस्कार जर नसले ना हे संस्कार नसल्यामुळे ही सगळी आता खालच्या रेतीला चालले लोक. पहा गंमत. जेवढा बरा तेवढा वाईट असं आहे ते गणित आहे त्याचं. तेव्हा आपल्याला सांगायचं आहे हे समाधानासाठी आपण बोलतो आहे. ते सांगतात बस एकदा तो समाधान मिळाला त्या समाधानाला मग तो असे त्याची अवस्था होते. व्यवहारामध्ये व्यवस्था आणि परमार्थामध्ये अवस्था. अवस्था बदलून जाते महाराज त्याची. आणि प्रपंचामध्ये लोक म्हणतात काल गेलो तो सप्त्याला गेलो होतो काय कशी काय व्यवस्था आहे. काय विचारतात ते व्यवस्था काय. आणि खरा परमार्थात जर मुरला तो म्हणणार बाबा तुझी अवस्था ह्याची कशी झाली. का हो हां सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्या सुखाचेच दागिने घातले सुखाचेच अलंकार बनवले आणि ते एवढे अलंकार बनवल्यानंतर आनंदी आपण हे डुलतो महाराजा. हो आपलं डुलणं वेगळं आणि त्यांचा डुलणं वेगळा. जे खरे त्या समस्येला पोचल्यानंतर त्यांचं फार वेगळं होते. कारण का एकदा त्या समस्येला पोचलात मग तो कुठं आहे याचा त्याला भान राहत नाही. तिसरा चरण कोठे
संतोष, भगवंताचं स्मरण आणि त्याच्यामुळे मिळालेलं समाधान, आणि त्या समाधानामुळे सर्व सुख आलो. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. पुढची पायरी काय? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. या जीवातच अशी एक दशा आहे महाराज. त्या दशेला प्राप्त झाला त्याला काही शिल्लक राहत नाही. देहीच विदेही, हो, आपण त्याला वेळा ठरवू आणि तो तुम्हा मला वेळा ठरव. पहा, तो त्याच्या चष्म्यातून बघल आणि आपण त्याला वेळा ठरवू. फरक आहे. असो वैचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. ही दशा त्याच्या नामस्मरणानेच होऊ शकते. हो, कारण का ही अवस्था जी आहे हे नामस्मरणाचं बळ आहे महाराज. हो, त्या आस्था चॅनलवर पंडित मिश्रा म्हणून त्यांचं एक प्रवचन असते, कथा असते, शिवकथा म्हणून. पहा तुम्ही गंमत, 5 तास बसतात ते. ना गुळाचा खळा खात, ना कुठं पाणी पित. हां, आता जितका माणसं पुढे चालले तेवढे आता मागं चालले का पुढे चालले तुम्ही ठरवा. 2 तासात आम्हाला जर अर्धा किलो गुळ पाहिजे, हां, पण तो 5 तास बोलतो तो पाणी पित नाही. हां, कीर्तनात भजनात काही लोकाला जुने माणसं असले ना, आमचे दत्तूभाऊ पण हां पाणी नका बाजू का हो? अरे ते नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे वागला तरच फळ आहे. नियम नसला तर काय संभळायचं. ते बघा किती सुरुवात. ठाला विठाल विठाला 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 विठाला. बघा 2 तास जिथं आम्हाला जमत नाही, काय दशा भोगता हो. आपली दशा सगळी हा तुम्ही प्रपंचात आपली ही दशा चालली नाही, त्याच्यामुळे चालला आहे. घसरत चालले माणसं महाराजा. अजून 10 वर्ष जाऊ द्या. हो, 10 वर्ष जाऊ द्या. हे ढोंगणाला चड्ड्या ठेवतेचं नाव घेऊ नका. अरे काय चाललंय काय? पहिले शहरातले लोक बिघडले, आता खेड्यापासून सुरुवात झाली. हा गंमत. हां, पहिले मुंडाचे होते, फेटे होते, पगड्या होत्या. त्याचे कारण होते त्याला. आता टोप्या आल्या, त्या टोप्या अशा विचित्र निघल्या. पुढून आलं ऊन तर पुढे लावता झापडी. ऊन गेलं फिरलं की फिरवली मागं. अरे लावली कशासाठी? हां, पहा तुम्ही गंमत पाहिजे. आता याच्या पुढे तुम्हाला टोपी दिसणार नाही, कारण डोकंच नाही तर टोपी ठेवतील कुठं? हां, पहा ना तुम्ही गंमत. पुढे डोकंच राहणार नाही. विचाराचं सांगतो मी, हा डोका राहील तुम्हाला. विचाराचं डोकं नसल्यामुळे टोपीचाही प्रश्नच नाही आहे. आताच हाफ पॅन्टीवर आले आणि याच्या पुढे आता जांग्यावर येतील. तुम्ही ध्यान ठेवा. आणि त्याच्या पुढे गेलं तर बामणाचा कामच नाही. काय चाललंय काय? पुढे चालून फार अवघड बसत आहे. म्हणून एवढ्यासाठी भजनं कीर्तनं कशासाठी चालले माझे? काहीतरी आपल्याला संस्कार घडावे. आपले संस्कार कोणी काही ठेवले नाहीत. पहिले माणसाची कटिंग करायची, आता बायाची कटिंग. हां, ब्युटी पार्लर चले जाओ. अरे बाबा, जरा उघड्या डोळ्याने ज्ञानेश्वरी वाचली. आपुले जे साचे ते कल्पांतीही नव्हते. तुमचा खरा स्वरूप जो तो आहे त्याला तुम्ही कितीही काही करा, तो पुन्हा मूळ स्वरूपावर जाणार. कितीही गरम पाणी करा, पण एक वेळा पुन्हा 10 मिनटं थांबले की पुन्हा ते जागेवर जाणार, थंड होणार. हा, आता शिमगा गेला मागं, गेला ना, कधी आला आणि कधी गेला मला तर खबर नाही. शिमग्याला सोंग काढतात बा. हां, जेव्हा मी पहिल्याच वर्षाला आलो इकडे 1975ला, त्या आमची खामची मंडळी होती. म्हणायची सोंग काढायची आपल्याला. मी पण नवीन, पोरं पण नवीन. आमचा प्रकाश होता बाबा रे, शाळेत होता प्रकाश तुळशीराम पेटकर कंपनी सगळी.
छोटी छोटी होती. आपल्याला दिंडी काढायची नाही, सोंगा काढायचे. अरे म्हटलं सोंगात आपला काही खरा नाही बाबा, सोंगापेक्षा आपण चांगला सोंग काढू आपण. आम्ही पुंडलिकाचं सोंग काढला. हो, आमचे पोपट शेटचे एक नाही सोगार शेटचे चिरंजीव होते, पण ते तब्येत बरोबर होते. ते पोरगा त्यांचा आहे. म्हटलं तुला तुकाराम महाराजांचा पार्ट चांगलं जमल. त्याच्या आईचा झगारा त्याला लावला, पगाडी बांधली, पालखी बनवली आणि या 5 गावातून आम्ही पालखी काढली. लोकाला वाटली मध्ये दिंडी आली कसली. हां, हे दिंडी आली कसली. बाया ज्या गावात जाऊ त्या गावात बायात आरत्या घेऊन आल्या आणि हा तुकाराम भाऊ विना घेऊन धूम पडायचे इकडे तिकडे. त्याचा कोणी पायच पडे नाही. हो, कारण आणि 5 गाव मिळून आमच्या पुढे आमचे चितळकर बंधू होते काही. त्यांचा तो काय होतं ते काय म्हणतात त्याला, ढोल ढोल. आणि ते म्हणल्यावर तुमचे सोंग आहेत ना, तुमच्या पुढे आमचा पण ढोल आम्ही फुकट घेतो. चला 5 गावातून जो वाजत नेला आमच्या पंचकृषीपर्यंत. इतके पैसे जमले त्याच्यात की बोलायची सोय नाही महाराज. आता बाहेरला पालखी दिसते, त्या पालखीच्या सगळे पाय पडले महाराजा. आणि त्या सोंगामध्ये इतके पैसे जमले. सोंगातच खाला काम आहे महाराजा. खऱ्याला किंमत आहे पण शेवटी आहे, खऱ्याला मागून किंमत आहे माझी. लोक म्हणतात आता खऱ्या खोट्याशी काही मजा नाही. अरे नाही बाबा, पितळ तो पितळाच विठ्ठल. खरा आहे. आता सगळी फार विचित्र काम झालं महाराजा. आता खरायला किंमत नाही असं नाही, खरा आहे पण त्याला शेवटून किंमत आहे. हो, आता सगळी फसवाफसवी सुरू आहे महाराजा. सगळ्यांचं तेच चाललं आहे, सगळी टक्केवारी. हो, सगळं टक्केवारी. आणि खोटं बोलणं तर पहिलेच जास्त होतेच, पण आता त्या मोबाईलमुळे तर अजून जास्त झाले. हॅलो, कुठं आहेस? प्रवासात आहे, 10 मिनिटांनी फोन करतो. अरे वा, अरे आता हा करतोय काय म्हणजे इतके खोटे बोलायला शिकली, बोलायची सोय नाही महाराजा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, 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 लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया ये राधारा हरिण, वाया ये राधारा हरिण, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. वाया ये राधारा हरिण, वाया ये राधारा हरिण, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वयर जर हरि वीणा, वयर जर हरि वीणा, हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे
आपण? लटी काय समजला असता त्याच्या नादी लागलो असतो का आपण? म्हणजे समजला काय? समजला असता सोडून द्यायला असता. हां, सुटतही नाही आणि समजतोय बोलतोय. हां, सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. त्याच्यासाठी हा एक केंद्रबिंदू आहे महाराजा. म्हणजे सांगतात शेवटची अवस्था आमची अशी होईल, आम्ही शेवटच्या अशा ठिकाणी पोचू, पाप पुण्य आम्हाला सुद्धा शिवू शकत नाही. शेवटचा चरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो झालो
म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा. अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप, प्रकाशरूप. प्रकाशाच्या पुढे अंधार राहणार नाही. अग्नीच्या पुढे तुका म्हणे आम्ही